महाविकास आघाडीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेले आहे. सुरक्षा विरोधात काय सांगाल? जनसुरक्षा विधेयक हे भाजपचं सरकार अनुचित आहे. जनसुरक्षा विधेयक किती घातक आहे हे ठरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आज प्रदर्शने केली आणि विसर्गामध्ये सर्व असं ठरलं की सर्व समाजातील घटकांना कळायला पाहिजे की जनसुरक्षा विधेयक नाव तर जनसुरक्षा, जनतेच्या सुरक्षेसाठी हे विधेयक नाही. हे विधेयक त्याच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मिटिंग दिली, आंदोलन केलं तरी हे आम्हाला जेलमध्ये घालण्याचा आणि एक दडपशाहीचा हा प्रकार आहे. त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण आंदोलन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये 8-15 दिवसामध्ये आंदोलन जवळपास 20-25,000 लोकांचा मोर्चा या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये काढणार. जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या घटक पक्षाच्या वतीनं आज जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही माननीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं केलेली आहेत. त्याचबरोबर तिथून आता माननीय जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आणि आमच्या सर्व आघाडीच्या वतीनं सर्वच पक्षाचे प्रमुख, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेस पक्षाचे असतील, त्याचबरोबर शेकाप पक्षाचे असतील, कम्युनिस्ट पार्टीचे असतील, सर्वच घटक पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आणि सर्व निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे. आणि याचबरोबर 2 तारखेला या संदर्भामध्ये एक मोठा मोर्चा काढण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे. माननीय खासदार जेव्हा दिल्लीहून येतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिवसेनेचे खासदार नागेश पाटील, काळगे साहेब तिन्ही खासदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक व्यापक बैठक घेऊन आम्ही 2 तारखेचा भव्य मोर्चा काढून निषेध अजून व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व जमणार आहोत. महाराष्ट्र सरकार ने जो 2024 में जन सुरक्षा कायदा जो विधेयक लाया गया उसके विरोध में आज महाविकास आघाड़ी की ओर से आज धरने आंदोलन बाबा साहब अम्बेडकर के सामने आंदोलन किया गया. उसमें सभी महाविकास आघाड़ी के नेता उसमें शामिल हुए. जब जन सुरक्षा कायदा जो लाया गया कह रहे हैं कि ये पब्लिक के हित में, जबकि पब्लिक के हित के खिलाफ है. इसको जैसा कि बाबा साहब ने जो अम्बेडकर ने जो कायदे में राइट दिए गए कि आंदोलन करने का, और जिस तरह से 70 साल कांग्रेस ने जो ये कायदा लाई नहीं, इनको आज ये कायदा लाने की जरूरत क्या पड़ी? ये कायदा इसलिए लाया गया कि जिस तरह से लोगों का जो आंदोलन करना नहीं करना ये करना के लिए ये कायदा खिलाफ लाया गया. इसलिए जन सुरक्षा कायदे के खिलाफ आज महाविकास आघाडीच्या वतीने सगळे पक्षाचे नेते लोक आम्ही लोक त्याचा निषेध केलेला आहे, त्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे. सर, भारत जोडो यात्रामध्ये अर्बन नक्षलिस्ट होते असा भाजपकडून विधेयक आणण्याचा उद्देश यायचीच आहे भाजपचा की हे विधेयक त्यासाठी आणलेलं आहे. काँग्रेसने 70 साल राज केलेली आहे, त्याच्यामध्ये हे विधेयक आणलेला नाही होता. आज का गरज पडली हे विधेयक आणायची? याचा उद्देश यहीच आहे की जो लोकशाहीला संपूर्ण कार्यक्रम भाजप का आहे की लोकशाहीच्या अधिकारला तो तुम्ही गदा आणायच्या त्याला काम करू द्यायचे नाही, विरोध करायचा नाही, याच्यासाठी हे कायदा आणलेला आहे. याच्यासाठी याची कायद्याच्या आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने याचा विरोध केलेला आहे. अगर हे कायदा रद्द केला नाही याच्या त्वरित आंदोलन आम्ही 2 तारीखला करणार आहे.